व्हिडिओच्या सुरुवातीआधी एक स्टोरी सांगतो। एका मोठ्या बंगल्यात एक श्रीमंत कुटुंब राहतं। त्यांच्याकडे अमाप पैसा असतो, पॉवर असते। अचानक एक दिवस त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की सगळंच उलथून पडतं। कधी-कधी वाटतं की पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाची स्टोरी ही एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एकच नाव गाजतंय, पूजा खेडकर। कधी लाल दिव्याच्या गाडीमुळे, कधी आईच्या हातातल्या पिस्तुलामुळे, तर कधी UPSCच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे। वाटलं होतं की UPSCने त्यांना सेवेतून बडतर्फ केल्यावर, म्हणजेच नोकरीवरून काढल्यावर हा अध्याय संपेल, पण नाही, पिक्चर तर पुढे आहे। आता जी बातमी समोर आली आहे ती ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की कायद्याला फसवणाऱ्यांच्या घरातच कायद्याची भीती नसलेले गुन्हेगार घुसले तर काय होतं। ज्यांनी व्यवस्थेला गंडा घातला त्यांनाच आता त्यांच्या घरातल्या नोकराने गंडा घातलाय। होय, पुण्यातील बाणेरमध्ये पूजा खेडकर यांच्या आलिशान बंगल्यात एक मोठी दरोड्याची घटना घडली आहे। आई वडील बेशुद्ध, पूजा खेडकरला हातापायाला चिकटपट्ट्या लावून डांबून ठेवणं आणि लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेपाळला पळून जाणं, हे सगळं एका रात्रीत घडलंय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त या दरोड्याचा पंचनामा नाही करणार आहोत, तर या घटनेच्या निमित्ताने पूजा खेडकर प्रकरणाची संपूर्ण फाईल पुन्हा एकदा उघडणार आहोत। एकीकडे UPSCने केलेली हकलपट्टी आणि दुसरीकडे घरात झालेली ही लूट, या दुहेरी संकटात सापडलेल्या खेडकर कुटुंबाचं नेमकं काय चाललंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून आपण काय धडा घ्यायचा आहे। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आधी आपण या फ्रेश प्रकरणाचा म्हणजेच दरोड्याचा प्रसंग काय घडला ते पाहू। ठिकाण आहे पुणे बाणेर रस्ता, नॅशनल सोसायटी परिसर। इथे खेडकर कुटुंबाचा एक मोठा बंगला आहे। तारीख होती 10 जानेवारी 2026, शनिवारची रात्र। या घरात पूजा खेडकर, त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर राहत होते। घराच्या कामासाठी आणि जेवणासाठी त्यांनी एका नेपाळी तरुणाला कामावर ठेवलं होतं। आणि इथेच लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे या नोकराला कामावर ठेवून जेमतेम 10 दिवस झाले होते। नेमकं काय झालं तर या स्वयंपाक्याने एक भयंकर प्लॅन बनवला होता। रात्रीच्या जेवणात त्याने गुंगीचं औषध मिसळलं। हे जेवण पूजा यांच्या आईवडिलांनी आणि घरातल्या दुसऱ्या एका नोकराने खाल्लं। औषधाचा डोस इतका कडक होता की जेवण होताच काही वेळात हे तिघेही गाढ झोपेत किंबहुना बेशुद्ध पडले। पण ट्विस्ट इथे आला, पूजा खेडकर त्यावेळी घरात नव्हत्या। त्या रात्री साधारण 11:30च्या सुमारास घरी परतल्या। घरी शिरताच त्यांना एक विचित्र शांतता जाणवली। त्या आई वडिलांच्या खोलीत गेल्या। आई वडील झोपलेत असं त्यांना वाटलं। त्यांनी हाका मारल्या, हलवून पाहिलं, पण समोरून काहीच प्रतिसाद नाही। त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळी लपून बसलेले 3 ते 4 दरोडेखोर बाहेर आले। त्यांनी पूजा खेडकरला पकडलं। आरडाओरडा होऊ नये म्हणून, त्यांनी प्रतिकार करू नये म्हणून दरोडेखोरांनी त्यांचे हात पाय चक्क चिकटपट्टीने बांधले। विचार करा, जी महिला काही दिवसांपूर्वी कलेक्टर म्हणून मिरवत होती, तिला तिच्याच घरात असं असहाय्य होऊन एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर त्या नेपाळी गँगने आपलं काम साधलं। बेडरूमच्या कपाटातून सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्या आणि तिथून पोबारा केला। मध्यरात्री 1:30 वाजता पूजा यांनी कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि पोलिसांना फोन केला। आता पोलीस या नेपाळी गँगच्या शोधात मुंबई आणि नेपाळ सीमेपर्यंत धावपळ करत आहेत। आता थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, कारण या दरोड्यापेक्षाही मोठी चोरी आणि फसवणूक ही पूजा खेडकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये केली, असा ठपका खुद्द UPSCने ठेवलाय। तुम्हाला आठवत असेल, जेव्हा पूजा खेडकर यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं तेव्हा त्यांचं ऑल इंडिया रँकिंग होतं 841। तरी त्यांना IAS हे पद कसं मिळालं, तर त्यामागे होतं आरक्षण आणि सवलती। पण या सवलती मिळवण्यासाठी जी कागदपत्रे वापरली गेली तीच आता त्यांच्या गळ्याचा फास बनली होती। UPSCचा तपास आणि दिल्ली पोलिसांचा रिपोर्ट काय सांगतो ते पाहूया। पूजा यांनी दावा केला होता की त्यांना 47% अपंगत्व आहे। यात गुडघ्याची दुखापत आणि दृष्टीदोष यांचा समावेश होता। नियम असा सांगतो की सवलतीसाठी किमान 40% अपंगत्व असावं लागतं। पूजा यांनी 47% दाखवलं। पण या दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टनुसार 2022 आणि 2024 मध्ये सादर केलेली ही प्रमाणपत्र अहिल्यानगरच्या ज्या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली असल्याचा दावा केला होता, ती प्रमाणपत्र बनावट असल्याचं तपासात समोर आलं। हे कमी होतं की काय? OBC नॉन क्रिमिलियर आरक्षणासाठी वडिलांचं उत्पन्न लपवल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला होता। या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत UPSCने ऐतिहासिक निर्णय घेतला। पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलं, म्हणजे त्या आता अधिकारी राहिले नाहीत। एवढंच नाही तर भविष्य काळात त्यांना UPSCची कोणतीही परीक्षा देता येणार नाहीये। सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, पण सरकारी नोकरीचा हा चॅप्टर जवळपास क्लोज झालाय। एकीकडे हा सगळा प्रकार घडत असतानाच आणि दुसरीकडे वडील दिलीप खेडकर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते। दिलीप खेडकर हे स्वतः निवृत्त सनदी अधिकारी आहेत। लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता,
पण तरीही ते थांबायला तयार नव्हते. त्यानंतर त्यांची तयारी चालू होती अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्याची. त्यांचं म्हणणं होतं, ते म्हणतात की माझा लोकसभेत पराभव झाला तरी प्रस्थापितांना भीती वाटते की ते माझ्यामुळे हरले, म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय. हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. म्हणजे मुलीने बोगस सर्टिफिकेट दिलं, त्यात चूक कोणाची, आयोगाची की मुलीची, असा उलटा प्रश्न त्यांनी विचारला होता. एका बाजूला सत्तेची हाव आणि शॉर्टकट मारून मिळवलेली पोस्ट आणि दुसऱ्या बाजूला त्याच लोकांवर ओढवलेलं हे वैयक्तिक संकट. पूजा खेडकर यांच्यावर UPSCने केलेली ही कारवाई ही योग्यच होती, कारण व्यवस्थेत पारदर्शकता हवी. पण त्यांच्या घरात झालेला दरोडा ही नक्कीच दुर्दैवी घटना आहे आणि त्याची कायद्यानुसार चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. पण जाता जाता एक विचार मनात येतोच की नियतीचा खेळ बघा कसा असतो. ज्यांनी बोगस सर्टिफिकेट्स देऊन खऱ्या हकदार उमेदवारांच्या अधिकारावर दरोडा टाकला, आज त्यांच्याच घरात दरोडा पडला. याला कर्माचं फळ म्हणायचं की निव्वळ योगायोग? हे संपूर्ण प्रकरण पाहता दिलीप खेडकर यांची राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच संपेल की सहानुभूतीची लाट त्यांना तारून नेईल, हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? पूजा खेडकर यांच्यावर उडवलेली ही परिस्थिती त्यांच्या कर्माचं फळ आहे की त्यांच्या वडिलांनी म्हटल्याप्रमाणे हे खरोखरच एखादं षडयंत्र आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच काही घटनांसाठी थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.